PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा जो एक फंड आहे ना, हा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिटर्न देतो. म्हणजे त्याचा व्याजदर जनरली म्हणजे बँकेत अकाउंट असू दे किंवा पोस्टल अकाउंट असू दे, त्याचा व्याजदर किती आहे? 4% आहे. पण पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये त्याचा व्याजदर आहे 7.1%. आता काय आहे की जे आपण एखादा सामान्य नागरिक आहे, आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी जे काही गुंतवणूक करतोय आणि त्याच्या बदल्यात त्याला 7.1% जर व्याज जर मिळतोय, तर त्याने जी काही भविष्यासाठी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावर सरकारने थोडीशी नजर ठेवली की बाबा यांचं भविष्य एवढं सुरक्षित का होत आहे. व्हायला नाही पाहिजे ना, सरकारवर डिपेंड राहिले पाहिजे लोक. तर त्यांनी काही 1 ऑक्टोबरपासून काही अटी टाकलेल्या आहेत. आपल्यासाठी असं ते बोलतात आहे. सरकार म्हणजे कोण आहे? सरकार म्हणजे आपल्यासाठी आहे ना. त्यांनी आपल्यासाठी ह्या अटी टाकल्या आहेत की जर तुमचा जो काही खातेधारक आहे तो जर मायनर आहे, म्हणजे त्याचं वय 17 वर्षापर्यंत झालेलं आहे, 18 वर्ष नाहीये, तर त्याच्यासाठी ते 7.1% लागू होईल. पण जसा तो मॅच्युरिटी लेवलला गेला, म्हणजे 18 वर्षाचा झाला, तर ते व्याज दर 4% होणार. माझा मुलगा 18 वर्षाचा झाला किंवा एकूण माझं अकाउंट कोणतं आहे? PPF पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. हे माझं सेव्हिंग अकाउंट नाहीये. मला माझ्या मुलासाठी अशी एक अमाऊंट डिपॉझिट करायची, मला विड्रॉ करायची नाही. विड्रॉचा मला संबंध येत नाही. माझा ते एक पर्पज आहे की भविष्यात जर एवढं चांगलं व्याज मिळतंय, म्हणजे तुमचा महागाईचा दर आहे तो खूप आहे, त्या मानाने कमीच आहे, तरी तरी इतर मानाने म्हणजे सेव्हिंग जो व्याज आहे त्याच्या हिशोबाने तो खूप चांगला आहे. पण सरकारला हे चालत नाही. असो काही असो, सरकारची वाईट नजर आहे ते तुम्हाला मी आधीच सांगतोय की काय प्रकार आहे ते. आता मॅच्युरिटी झाला, तो 18 झाला की जे व्याजदर आहे ते 7.1% म्हणून 4% होणार. म्हणजे हा हिशोब काय? कर्जाचा व्याजदर वाढतोय, लोकांना जो इंटरेस्ट मिळतोय त्याचा व्याजदर कमी होतोय. लोकांनी द्यायचं कुठे आणि घ्यायचं काय, हा एक प्रश्न येतोय. दुसरी गोष्ट, आता ह्याची जी शिथिलता आहे, शिथिलता म्हणजे काय? ब्लॉकिंग पिरियड. म्हणजे तुम्ही 15 वर्षापर्यंत ब्लॉकिंग पिरियड आहे. म्हणजे जर 18 वर्षाचा तुमचा मुलगा मॅच्युअर झाला, 18 वर्षानंतर ते 30 वर्षापर्यंत जो काही अमाऊंट आहे ती ब्लॉक असणार आहे. तोवर तुम्हाला त्याचं व्याज मिळणार नाही. नाही मिळणार व्याज. जर तुम्ही त्यामध्ये एक तुम्हाला रिलीफ आहे, एक रिलीफ म्हणजे मी सांगतो, त्यानंतर जर 5 वर्षानंतर 18 पासून ते 23 वर्षापर्यंत, म्हणजे तुझा 23 वर्ष झाला, त्याला इमर्जन्सीमध्ये पैसे काढायचे असेल तर तो विड्रॉ करू शकतो, पण त्याच्यावर व्याज मिळणार नाही. बघा, समजून घ्या काय चाललंय, कळा जरा काय होतंय ना हे समजून घ्या. प्लस त्यानंतर तुमचा जो काही PPF असेल त्यामध्ये वर्षाला फक्त तुम्ही 1.5 लाख गुंतवणूक करू शकता. समजा तुम्ही एकापेक्षा असं PPF अकाउंट ओपन केले किंवा मला चांगला अमाऊंट डिपॉझिट असेल त्यावर चांगला इंटरेस्ट मिळेल. पण नाही, आता तसं होणार नाही. सरकार सरकार काय करतंय? फक्त जे काही तुमच्या PPF अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपये आहे ना, त्याचंच कॅल्क्युलेशन करणार तुमचं व्याज द्यायला. बाकीच्या अमाऊंटवर तुम्हाला व्याज मिळणार नाही. बघा, लक्षात ठेवा, या गोष्टी सगळ्या तुमच्या भविष्यासाठी फार महत्वाच्या आहे. असंच जर घडत राहिलं आणि सरकारने जर हे असेच जर प्रकार करत राहिलं, सामान्य जनतेचं जीणं एकदम मुश्किल करून टाकेल आणि ह्यांची 47 माळ्याला घरं घेण्याची कॅपॅसिटी वाढेल. 47चे 50 माळे होतील. पण आपल्याला काय खाण्यापिण्याचे पण सगळे वादे करून टाकणार आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप त्रासदायक आहे, याची गरज नाहीये, तिथे ते लोक उगाच आपल्याकडे प्रॉब्लेम वाढवतात आहे. लक्षात ठेवा, काही संकेत काय दाखवतात आहे, सरकारबद्दल काय मानसिकता होईल लोकांची, हे मला तुम्हाला करून द्या. कारण आपलं लक्ष नसतं काय चाललंय जगात, आपण आपल्या व्यापात असतो, आपल्याला माहीत नसतं. म्हणून काळजी घ्या. भविष्याच्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्रास होणार आहे, त्याचा आतापासूनच तयारीला लागा.